Disclaimer. This video is made only for education and information purpose. I am not a SEBI registered investment advisor. Market Month on Marathi YouTube channel does not provide any buy or sell recommendation. Stock market investments are subject to market risks. Please consult your financial advisor or do your own research before investing. तर नमस्कार मित्रांनो, मार्केट मंथन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज जर तुम्ही बघितलं तर आजचं मार्केट खूप चांगल्या पद्धतीने बिअरिश मार्केट होतं. ठीक आहे, म्हणजे मार्केटने अपसाईड जायचा प्रयत्न केला, पण मार्केटमध्ये आज डायरेक्शन होती बिअरिश. ओके, जर तुम्ही कालचं सेशन जर बघितलं असेल तर कालच्या सेशनमध्ये आपण एकदम डॉट टू डॉट लेवल्स आपण मेन्शन केलेल्या होत्या, मार्क केलेल्या होत्या, जे यूट्यूबमध्ये आपण सांगितलेल्या होत्या. ठीक आहे, आता एकदा त्या आपण बघून घेऊ. आता जर तुम्ही बघितलं तर मार्केट एक चांगल्या पद्धतीची रॅली देऊन मार्केट अपसाईडला गेलं. ठीक आहे, मार्केट अपसाईडला गेल्यानंतर मार्केटमध्ये तुम्ही जर बघितलं तर मार्केटमध्ये एक चांगल्या पद्धतीची अपसाईड मोमेंटम आली आणि मार्केट एक कन्सॉलिडेट मुवमेंटमध्ये गेलं. ठीक आहे, पण एक ट्रेंड लाईनवर मार्केट चालत होतं. ट्रेंड लाईन ब्रेक झाली आणि हा जो झोन होता, हा झोन मी काल मेन्शन केलेला होता, हा झोन ब्रेक करून जरी टेस्ट करेल तर आपण डाऊन साईडची मूव एक्सपेक्ट करू शकतो ह्या लेवलपर्यंत. ठीक आहे, पण मार्केट एवढ्या वरती गेलेलं असताना, ठीक आहे, ह्या दोन कॅन्डल बघून मार्केटमध्ये ऑप्शन बाईंगवाले लोक याच्यात एंटर झाले. ठीक आहे, एंटर झाले आणि त्यांचा होता स्टॉप लॉस इथे. ठीक आहे, स्टॉप लॉस मार्केटने एका कॅन्डलमध्ये हिट केला आणि मार्केटला ज्या डायरेक्शनमध्ये जायचं होतं त्या डायरेक्शनमध्ये मार्केट डायरेक्टली फॉल केलं. ठीक आहे, हे कसं कॅप्चर केलं, कारण एवढी मोठी जर कॅन्डल येत असेल तर समजून घ्यायचं मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर येऊ शकतो. ठीक, आता मी लगेच इथं मी ह्या म्हणजे 1 मिनिट टाइम फ्रेमला गेलो, या ठिकाणी एंटर झालो. साधारण इथं 22-23 पॉईंटचा आपला इथं स्पॉटमध्ये 29 पॉईंटचा स्पॉटमध्ये आपण टार्गेट घेतलं होतं आणि एक साधारण 11 पॉईंटचा आपण एक निफ्टीच्या आपण ऑप्शनमध्ये 11 पॉईंट घेतलेले आहेत. ठीक आहे, आता त्यानंतर मार्केट एका झोनमध्ये गेलं. ठीक आहे, मी पण एक बघत होतो की इथं 5 मिनिट टाइम फ्रेमला मार्केटने बघितलं, इथे 15 मिनिट टाइम फ्रेमला मार्केटने इथं हॅमर बनवलेली. ठीक आहे, जर तुम्ही बघितली तर 15 मिनिटला एक इथं हॅमर बनवली होती, जी हॅमर इथं मला सुद्धा इथं ट्रॅप केला ह्या हॅमरने. ठीक आहे, मी सुद्धा इथं कन्फ्युजन झालो होतो की नेमकं मार्केट वर जाणार आहे की खाली जाणार आहे. ठीक आहे, म्हणून मी काय केलं तर वेट अँड वॉचची भूमिका घेतली. आता त्यानंतर मार्केटमध्ये मी 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर शिफ्ट झालो आणि 5 मिनिटामध्ये बघितलं की मार्केट आता साधारण मी जर तुम्ही बघितलं तर मी 11:15च्या आसपास, म्हणजे ह्या ठिकाणी, ठीक आहे, 11:11च्या आसपास मी बघितलं की मार्केटमध्ये एक झोन क्रिएट झालेला होता. ठीक आहे, झोन क्रिएट झालेला होता आणि झोनचा ब्रेकआउट झालेला होता, ब्रेकडाऊन झालेला होता. ब्रेकडाऊन होताच मग मी काय प्लॅन केला की ऑलरेडी मार्केट बिअरिश आहे, झोनचा ब्रेकडाऊन केलेला आहे, तर मग मी इथून एक प्लॅन केला ह्या लेवलपर्यंत, माझा टार्गेट होतं ह्या लेवलपर्यंत. ठीक आहे, त्यानंतर मार्केटने सडन एक फॉल दिला आणि आपलं टार्गेट हिट केलं. ठीक आहे, त्याच्यानंतर मी कसा प्लॅन केला, मार्केट नंतर मग मी ट्रेंड नव्हता घेतला, पण एक ट्रेंड लाईनवर मार्केट गेलं आणि ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट केला. ब्रेकआउट केल्यानंतर एकदम लहान लहान कॅन्डल बनत होत्या. ठीक आहे, मग मला काय वाटलं इथं सेलिंग प्रेशर संपलेला आहे, इथून बाईंग प्रेशर चालू होऊ शकतो. ठीक आहे, मग मी विचार केला बाईंग प्रेशर आहे, तर बाईंग प्रेशर जर असेल तर मार्केटने ह्या लेवलवर एक कॅन्डल क्लोज केली की मी इथून बाय साईडला प्लॅन करेल. ठीक आहे, पण मार्केटने इथं परत एकदा या कॅन्डलमध्ये मला थोडा डाऊट आला की इथून रिजेक्शन झालेलं आहे, परत सेकंड कॅन्डल परत रिजेक्शन, थर्ड कॅन्डल पण रिजेक्शन, फोर्थ कॅन्डल पण रिजेक्शन. मग मी प्लॅन काय केला, इथे एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली. ट्रेंड लाईन ड्रॉ केल्यानंतर माझा व्ह्यू झाला डाऊन साईडचा. ठीक आहे, डाऊन साईडचा कुठंपर्यंत, आपण कालच्या सेशनमध्ये ही लेवल ड्रॉ केलेली नव्हती. ठीक आहे, पण मी लाईव्ह मार्केटमध्ये ही जी लेवल होती ही ड्रॉ केली. ती लेवल कसली होती तुम्हाला एकदा मी दाखवून देतो. ठीक आहे, प्रिव्हियस जर आपला सपोर्ट बघितला तर इथे तुमचा एक सपोर्ट क्रिएट होत होता. ठीक आहे, मग मी तिथे एक झोन ड्रॉ करून ठेवला की जेणेकरून या झोनला ब्रेकआउट होत असेल तर मग आपल्याला हा गॅप फील होताना बघता येईल. ठीक आहे, मग मी प्लॅन केला की इथून एक शार्प, मी प्लॅन नाही केला पण मी बघत होतो, इथून एक शार्प डाऊन साईडला ब्रेकडाऊन झाला आणि ब्रेकडाऊन होताना रिटेस्ट झाला. ठीक आहे, रिटेस्ट झाल्यानंतर मग मी प्लॅन केला की मार्केट एक शार्प फॉल देऊ शकतं इथंपर्यंत. ठीक आहे, कारण मार्केटमध्ये पूर्ण हा जो झोन होता, हा इथे तुम्हाला कुठलाही सपोर्ट आणि रेजिस्टन्स मिळणार नव्हता. ठीक आहे, म्हणून मग मी प्लॅन केला की डायरेक्ट खालीपर्यंत मार्केट येऊ शकतं. आणि खाली आल्यानंतर बघा मित्रांनो, आपल्या लेवलपासून मार्केट कसं एकदा बूम झालेलं आहे, आपल्या लेवलपासून वरच्या साईडला कसं गेलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण कसा प्लॅन करणार, इथे तुम्ही जर 1 आवर टाइम फ्रेमला जर आलात, 1 आवर टाइम फ्रेमला जर तुम्हाला इथं गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे, मी हे काढून टाकतो. ठीक आहे, आता 1 आवर टाइम फ्रेमला आता सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी, आपल्याकडे एक जो गॅप होता, ठीक आहे, जो गॅप होता तो आता आपल्याला फील होताना कदाचित बघायला मिळू शकतो. ठीक आहे, हा जो गॅप होता, हा गॅप आता कदाचित फील होताना बघायला मिळेल. आता परत त्याच्यात थोडीशी एक रेंज राहिलेली आहे, तेवढी कदाचित मार्केट घ्यायला येऊ शकतं. ठीक आहे, आपण तो प्लॅन करू कसा आहे ते. ठीक आहे, आता आपल्यासाठी 26,000 जी लेवल आहे ती 26,000 लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, 26,000च्या वरती आहे तोपर्यंत मार्केट बुलिश राहणार आहे. ठीक आहे, आता त्याच्यानंतर जर इनकेस 26,000ची लेवल ब्रेक होऊन जर मार्केट खाली येत असेल तर मार्केट एक ट्रॅप करू शकतं आणि या लेवलपासून एकदा बाउन्स बॅक घेऊ शकतं. ठीक आहे,
कारण हा जो एक झोन आहे ना, हा तुमचा एक राहिलेला आहे. हा तुमचा एक अनमिटिगेटेड झोन होता, जो अजून भेटलेला नव्हता. डायरेक्ट गॅप अप ओपन झालेला होता. त्याच्यामुळे हा जो गॅप होता, हा मार्केट फिल करायला येऊ शकतं मंडेच्या मार्केटमध्ये. ठीक आहे. जर आता प्राइस ॲक्शन जर बनलं, तर मार्केट जर इन केस या लेव्हलपाशी ओपन होत असेल, तर मार्केट थोडं डाऊन साईडला येऊन ह्या लेव्हलपर्यंत किंवा मार्केट हा गॅप फिल करून मार्केट सस्टेन होऊ शकतं वरच्या साईडला. ठीक आहे. आता जर हा लेव्हल ब्रेक होत असेल, ही लेव्हल जर ब्रेक होत असेल, इथं ओपन होऊन ही लेव्हल ब्रेक होत असेल, तर वेट करा, कारण खाली एवढे काही पॉईंट मिळणार नाही. ठीक आहे. स्पॉटला तुम्हाला इथं पॉईंट दिसत असतील, पण तुम्हाला ऑप्शनला इथे एवढा प्रीमियम भेटणार नाही. ठीक आहे. एवढं तुम्हाला इथं पॉईंट्स मिळणार नाही. जर इन केस मार्केट ओपन झालं वरती, ठीक आहे, तर ह्या लेव्हलचा मार्केट सपोर्ट घेऊ शकतं. मार्केट कदाचित इथून वरच्या साईडला जाऊ शकतं. पण मार्केटमध्ये आत्ताचा ट्रेंड जर बघितला, तर तुम्ही हा आहे डाऊन ट्रेंड. पण डाऊन ट्रेंडमध्ये सुद्धा मार्केटने 1 अवरच्या ज्या कॅन्डल आहेत, त्या सर्व रेड बनवलेल्या आहेत. ठीक आहे. पण इथं एक अशी एक कॅन्डल बनलेली आहे, जी मार्केटमध्ये ट्रॅप करू शकते. कदाचित मार्केट उद्या मंडेच्या मार्केटमध्ये ओपन होऊन रिटेस्ट होऊन डायरेक्ट या लेव्हलपर्यंत जाऊ शकतं. या लेव्हलपासून मार्केट परत एकदा रिव्हर्स होऊ शकतं. ठीक आहे. हा एक पुल बॅक असू शकतो. पुल बॅक डायरेक्ट सुद्धा होईल किंवा रिटेस्ट करून सुद्धा होईल. ठीक आहे. जर मार्केटला खालच्या साईडला जायचंच असेल, तर मार्केटने जर ही लेवल ब्रेक केली, तर फर्स्ट टार्गेट हे, सेकंड टार्गेट हे, डन. ठीक आहे. खालच्या साईडला प्लॅन. आता वरच्या साईडला जर प्लॅन करायचा असेल, तर आपल्याला 15 मिनिटवर यावं लागेल. 15 मिनिटवर जर आलो, तर 15 मिनिटवर आपण बघू शकतो. ठीक आहे. 15 मिनिटवर जर बघितलं, तर आपल्याला एक आता बघायला मिळेल, जर मार्केट इथं फ्लॅट ओपन झालं, तर मार्केट स्लो अँड स्टडीवरती जाईल. इथून शक्यता रिजेक्शन घेऊ शकतं, मार्केट खाली येऊ शकतं, किंवा मार्केट स्लो अँड स्टडीवरती जाईल, इथून रिजेक्शन घेऊन मार्केट खाली येऊ शकतं. ठीक आहे. पण जोपर्यंत आता ही लेवल निघत नाही, तोपर्यंत मार्केट आता बुलिश होऊ शकत नाही. ठीक आहे. मार्केट आता अप साईडला जाणार नाही, डाऊन साईडलाच राहील. डायरेक्ट जर मोठा गॅप ओपन झाला, वेट करा. आपल्या या लेवल टेस्ट होऊ द्या. लेवल टेस्ट झाल्यानंतर इथं जर एखादी चांगली कॅन्डल बनली, तर मार्केट अप साईडला जाण्याचे चान्सेस असू शकतात. ठीक आहे. तुम्ही फक्त एकदा आपलं मागचे जे आहेत व्हिडिओज निफ्टीचे, ते फक्त आता उद्या आहे तुमचा शनिवार रविवार. ठीक आहे. जे हॉलिडेज डेज आहेत, तर तुम्ही एकदा नक्कीच ते आपले व्हिडिओ नक्की चेकआउट करा. त्याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने क्लिअर होतील मित्रांनो. ठीक आहे. आपल्या लेवलपासून तुम्ही फक्त एकदा वॉच करा. ह्या झोनपासून मार्केट इथं सस्टेन होत राहिलं, हिला ब्रेक केलं, आपल्या या झोनला परत मार्केटने होल्ड घेतलं, याला ब्रेक केलं, मार्केटने होल्ड घेतलं, पण रिटेस्ट करून परत एकदा मार्केटने शार्प फॉल दिलेला आहे. ठीक आहे. हे आपलं निफ्टीचं एकदम सिंपल प्रिडिक्शन होतं. ज्या प्रिडिक्शनमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण डिस्कस केलेलं आहे, ह्या व्हिडिओमध्ये पण डिस्कस केलं. मार्केट एका म्हणजे बघायला गेलं तर मार्केट एक बिअरिश मूव्ह देऊ शकतं, पण आपण टोटली बिअरिश कधी देऊ, 26,000ची लेवल ब्रेक झाली की आपण टोटली बिअरिश होणार आहोत. ठीक आहे. आता जर तुम्ही आपण पीसीआर कॅल्क्युलेशन आपण शॉर्ट्समधून आपण अपलोड करूच. पीसीआर कॅल्क्युलेशन मी तिथं सांगतो. ठीक आहे. तर परत एकदा आपण ज्या आज डिस्क्लेमर द्यायचं राहून गेलं, पण आपण ज्या लेवल्स डिस्कस करतो मित्रांनो, त्या फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी करतो, जेणेकरून मी पण त्या गोष्टींपासून बघेल की नेमकं माझ्या कशा लेवल्स वर्क होत आहेत, आणि तुम्ही सुद्धा बघू शकता. ठीक आहे. तर भेटूया आपण कदाचित उद्या एखादी स्ट्रॅटर्जीचा आपण एक व्हिडिओ अपलोड करूच, उद्या किंवा रविवारी. ठीक आहे. सॅटर्डे किंवा संडे. तर भेटूया. चलो गाईज. ठीक आहे. थँक्यू.